तयार झाली आपली तरीवाली मसालेदार अंडा ग्रेव्ही। खूप छान लागते, करून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका फ्रेंड्स। हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवत आहे संडे स्पेशल अंडा मसाला। अंडा मसाल्यासाठी मी 5 अंडी शिजवून घेतलेली आहेत। इकडे आहे कांदा खोबऱ्याचं वाटण, हे आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, कांदा, तिखट म्हणजे मसाला तिखट, टोमॅटो, इकडे आहेत सारे मसाले, हळद आणि गरम मसाले। आता आपण बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये तेल घालून मी कांदा लाल तळून घेतलेला आहे। आता मी घालते आलं लसूण पेस्ट, ही पण तळून घेऊया। नंतर घालूया टोमॅटो चांगला नरम तळून घ्यायचा। हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला, आता घालूया कांदा खोबऱ्याचं वाटण, हेही परतून घेऊया। ते अगोदरच भाजलेलं असतं, त्यामुळे जास्त परतवण्याची गरज नाही। नंतर घालते मी तिखट, 2 चमचे तिखट आहे। जास्त तिखट नाही माझं, कमी तिखट असतं त्यामुळे खूप तिखट वापरते। नंतर घालते कोथिंबीर, सगळे मसाले आपण एकत्र मिक्स करून चांगले तळून घेऊया तेलामध्ये। आता आपले सगळे मसाले खरपूस भाजून तयार झालेले आहेत। आपल्याला थोडीशी ग्रेव्ही करायची आहे, मसाला बनवायचा आहे। जास्तीचं पाणी मी घालणार नाहीये, थोडंसं पाणी घालते। हे 3 माणसांपुरतच बनवलेलं आहे, 3 लोकांना हे पुरेसं होतं। आता छान उकळी आलेली आहे, मीठ घालूया चवीप्रमाणे। मीठ घालतीये, नंतर घालूया एव्हरेस्टचा चिकन मसाला, नंतर घालूया अंडी। अंड्याला मी असे थोडेसे कट देऊन घेतलेले आहेत, याच्यामध्ये मसाला जातो आणि अंड छान लागतं। मी सगळ्या अंड्यांना कट देऊन घेतलेले आहेत। आता आपण उकळीमध्ये अंडी सोडूया। एक 5 मिनिटं वाफ काढून घेऊया,